बारामती में मीडिया से बातचीत के दौरान ओबीसी नेता लक्ष्मण हाके ने सोनम वांगचुक से जुड़े घटनाक्रम पर केंद्र सरकार की आलोचना की। उन्होंने कहा कि सरकार को वांगचुक की बात गंभीरता से सुननी चाहिए थी और उनके साथ हुई कार्रवाई निंदनीय है। हाके ने नीट परीक्षा, पेपर लीक, लोकतंत्र, डिलिमिटेशन और किसानों के मुद्दों पर भी सरकार को घेरा। इसके अलावा उन्होंने शरद पवार परिवार और महाराष्ट्र की मौजूदा राजनीति पर कई राजनीतिक आरोप लगाए। हाके ने दावा किया कि राज्य में सत्ता और विपक्ष की स्थिति आम लोगों के लिए भ्रम की स्थिति पैदा कर रही है। उन्होंने आरक्षण, सामाजिक सौहार्द और किसानों की समस्याओं के समाधान की भी मांग की। ये सभी बयान लक्ष्मण हाके ने अपनी राजनीतिक प्रतिक्रिया और आरोपों के रूप में मीडिया से बातचीत के दौरान दिए। नाही, ही जी घटना घडते याच्याबद्दल मी प्रचंड नाराज आहे। गेल्या 8-10 दिवसापासून मी खरं तर मीडियासमोर आलो नाही, कारण सोनम वांगचुक ही राष्ट्राची प्रॉपर्टी आहे। एक शिक्षण तज्ञ असणारे सोनम वांगचुक, ज्यांना पद्मश्री अवॉर्ड आहे, ज्यांनी शिक्षणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलंय, रमन मॅग्सेसे अवॉर्ड ज्यांना मिळाला आहे, हे खरं तर ते काय म्हणतायत हे सरकारनं जाणून घ्यायला हवं होतं। नीट सारखी एक्झाम पेपर फुटी आणि त्या मंत्र्याचा जर राजीनामा मागितला जात असेल आणि म्हणजे शेकडो विद्यार्थ्यांनी या नीटच्या एक्झाम संदर्भात आत्महत्या केलेल्या आहेत। खरं तर सोनम वांगचुक यांची मागणीवरती सरकारनं काम करण्याऐवजी सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं तिथनं उठवलं, ज्या पद्धतीनं त्यांच्या बाबतीमध्ये बर्ताव केला, हे खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजिबात आवडलेलं नाही। म्हणजे एक शिक्षण तज्ञ असणारा, IITचा विद्यार्थी असणारा, रमन मॅग्सेसे अवॉर्ड असणारा, पद्मश्री अवॉर्ड असणारा सोनम वांगचुकच्या बाबतीत असं घडत असेल आणि दुसऱ्या बाजूला चौथी नापास असणारा, बेकायदा मागण्या करणारा, सरकारच्या मानगुटीवर बसवणारा, त्याला तुम्ही रेड कार्पेट घालताय। म्हणजे या देशामध्ये तुम्हाला ज्ञानाची काही कदर आहे की नाही? तुम्हाला या देशामध्ये एक चांगलं विधायक, एखादी जर मागणी कोण करत असेल, मला वाटतं ही दादागिरी चालू आहे, ही हुकुमशाही चालू आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, सरकारला अनेक दृष्टिकोनातून यावर काम करणं शक्य होतं। ऑनलाईन एक्झाम आहेत, अनेक क्षेत्रामध्ये बघा, TETचा पेपर फुटतोय, नीटचा पेपर फुटतोय, हे काय चाललंय नक्की? परत MPSCची एक्झाम सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेणार होते। हे खऱ्या अर्थानं बेरोजगार तरुण आणि तरुणाई, मग जेन झी जर एकदा उसळला तर मग काय होईल तुमचं, याचा विचार खरं तर सरकारनं करायला हवा होता। आणि सोनम वांगचुकच्या बाबतीमध्ये ज्या घटना घडल्या, त्या घटनामुळे गेले 8 दिवस मी मीडियासमोर सुद्धा आलो नाही। प्रचंड वाईट वाटलं या घटनांचं। अशा पद्धतीनं जर सरकार वागत असेल तर मला वाटतंय खूप आपल्या देशामध्ये खूप काही बरं चाललंय असं वाटत नाही। बघा, आता ज्या घटना घडामोडी घडतायत, ओबीसीच्या बाजूनं ना सत्ताधारी बोलायला तयार आहेत, ना विरोधक बोलायला तयार आहेत, ना आमदार बोलायला तयार आहेत, ना खासदार बोलायला तयार आहेत। महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 2 आमदारांनी मला कुठेतरी प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भात एक पत्र दिलेलं होतं, पण तेही प्रश्न अजेंड्यावर आले नाही। मग महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या 60% ओबीसीच्या प्रश्नावर एकही लक्षवेधी येणार नसेल, एकही प्रश्न मांडला जाणार नसेल, त्यांच्या आरक्षणासंदर्भात बोललं जाणार नसेल, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर बोललं जाणार नसेल, तर महाराष्ट्रातल्या 60% ओबीसीनी नक्की करायचं काय? त्यामुळे कधी काळी ओबीसी हा भाजपचा DNA आहे म्हणून भाजपनं ओबीसीची मतं घेतली,